नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आर्थिक वर्ष 2025-26साठी PMUY अंतर्गत 25 लाख अतिरिक्त LPG कनेक्शनला सरकारने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता. PMUY अंतर्गत 25 लाख अतिरिक्त LPG कनेक्शन हे मंजूर करून त्या ठिकाणी प्रलंबित अर्जसुद्धा निकाली काढलेले आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच वंचिततेच्या घोषणेवर आधारित गरीब घरातील प्रौढ महिलांसाठी पात्रता निकष हे सोपे करण्यात आलेले आहे. PMUY ग्राहकांना LPG अधिक परवडणारे बनवण्यासाठी आणि त्याचा LPGचा वापर सुरू ठेवण्यासाठी मे 2022मध्ये सरकारने PMUY ग्राहकांना 14.2 किलो सिलेंडरवर ₹200 आणि 5 किलो कनेक्शनसाठी प्रमाणानुसार निश्चित अनुदान देण्यास सुरुवात केली, जी नंतर 14.2 किलो सिलेंडरवर ₹300 आणि 5 किलो कनेक्शनसाठी प्रमाणानुसार निश्चित करण्यात आले आहे. सरकार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रति सिलेंडर ₹300चे लक्षित अनुदान देत आहे, जे दरवर्षी 14.2 किलो सिलेंडरसाठी 9 सिलेंडर रिफिलसाठी लागू असेल. 5 किलो कनेक्शनसाठी योग्य प्रमाणात लागू. तर सरकार PPSC-OMCच्या अहवाल MIS वापराद्वारे LPG वापराचे निरीक्षण करते. या व्यतिरिक्त विविध स्वतंत्र अभ्यास आणि अहवालांवरून असे दिसून आले की PMUY योजनेचा ग्रामीण कुटुंबाच्या, विशेषतः महिला आणि ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबाच्या जीवनावर लक्षणीय सकारात्मक परिणाम झाला आहे. काही प्रमुख फायदे खाली सारांशित केले आहे. आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. PMUYमुळे पारंपरिक स्वयंपाक पद्धतीमध्ये बदल झालेला आहे, ज्याच्या लाकूड, शेण आणि पिकांचे अवशेष यासारखे घन इंधन जाळणे समाविष्ट आहे. स्वच्छ इंधन वापरल्याने घरातील वायू प्रदूषण कमी होते, श्वसन आरोग्य सुधारते, विशेषतः महिला आणि मुलांमध्ये जे पारंपरिकपणे घरातील धुरांच्या संपर्कात येतात. ग्रामीण भागात, विशेषतः दुर्गम भागात पारंपरिक स्वयंपाकाचे इंधन गोळा करण्यात कुटुंबाचा बराच वेळ आणि ऊर्जा खर्च होते. LPGमुळे गरीब कुटुंबातील महिलांचा श्रम आणि स्वयंपाकाचा वेळ कमी झाला आहे. अशा प्रकारे त्या मोकळ्या वेळेचा वापर विविध क्षेत्रातील आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी करू शकतात. आता या ठिकाणी आपण पाहू शकता. सुधारित स्वयंपाक सुविधांचा पोषणावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. कुटुंबांना विविध प्रकारचे पौष्टिक जेवण बनवणे आता सोपे होईल, ज्याच्यामुळे त्यांचे एकूण आरोग्य सुधारेल. अशा प्रकारे ही माहिती जी आहे लोकसभेमध्ये एका लेखी पत्रात दिलेली आहे.